हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण या कापडापासून छान अशी न्यू युनिक आयडिया आपण बघणार आहोत। तर हे बघा, मी मेन फॅब्रिक मध्ये गोणीचा कापड आणि खाली अस्तरचा कापड असं तीनही मी अटॅच करून घेतलेले आहे बघा कापड। आणि या कापडाची लांबी रुंदी मी तुम्हाला सांगते। तर बघा, या कापडाची रुंदी आहे 9.5 इंच आणि या कापडाची लांबी आहे बघा 21.5 इंच। तर 21.5 इंच बाय 9.5 इंचाचा हा कापड मी घेतलेला आहे। अटॅच गोणी आणि अस्तर आपण अटॅच करून घेतलेला आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, आणि विशेष म्हणजे या बॅगमध्ये मी काठापदराचा कापडसुद्धा यूज करणार आहे आणि तो कोठे आणि कसा यूज करणार आहे आणि त्यापासून आपण युनिक डिझाईन कशी बनवणार आहोत। तर हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर हे बघा, अशी आपल्याला कापडाची डबल फोल्ड करून घ्यायची आहे। तर अशी फोल्ड केल्यानंतर बघा, कापडाला असं व्यवस्थित एकावर एक ठेवून द्यायचं आहे। जो काठ आहे ना, दोन्ही काठ आपले एकावर एक आले पाहिजे आणि जो मध्य आहे ना, त्या मध्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, खालतून आपला जो मध्य आहे ना कापडाचा, त्याला आपण दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर मी टाचणी लावून देत आहे बघा, म्हणजे कापड आहे ना आपला हलणार वगैरे नाही। हे बघा, खालतून सुद्धा आपल्याला असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कापड अगदी सेट होऊन जातो। वरतून बघा, मी अर्धा इंच मार्किंग करून घेते। तर हे बघा, अशा प्रकारे अर्धा इंच मार्किंग करून, किंवा तुम्ही अंदाजीसुद्धा करू शकता। अंदाजीसुद्धा आपल्याला माहीत असतं की अर्धा इंच अंतर किती असतं ते। तर हे बघा, मी अर्धा इंच अंतर अशा प्रकारे मार्किंग करून घेते आणि या मार्किंगपासून ते खालीपर्यंत, हे बघा, या मार्किंगपासून ते कापडाच्या मध्यापर्यंत खालीपर्यंत आपल्याला तिरपी रेषा आखून घ्यायची आहे। तर हा कापड आपला डबल फोल्ड आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला तिरपी रेषा आखून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण रेषा आखून घेऊया। तर आता मी अर्धा इंच तिरप्यामध्ये रेषा आखून घेतलेली आहे। तर या रेषेवर आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अशा प्रकारे आता आपल्या बॅगचा आकार, म्हणजे आपल्या कापडाचा आकार आलेला आहे। तर आता आपण टाचण्या काढून घ्यायच्या। आता मी बघा, साडीचा जो काठपदर आहे ना, त्याचा मी यूज करणार आहे। तर साडीच्या काठपदरामधला हा जो मधला भाग आहे ना, हे बघा, काठपदर आहे आणि हा जो मधला भाग आहे, या कापडाचा मी यूज करणार आहे। म्हणजे हा मधला भाग कापून घेते। तर जेवढा आपली कापडाची रुंदी आहे ना वरच्या कापडाची, तर तेवढा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आणखी एक आपल्याला पट्टी हवी आहे, 2 पट्ट्या आपल्याला हव्या आहे। तर आणखी एक आपण कापड कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर आता मी 2 कापड कट करून घेतलेले आहे, 2 पट्ट्या। तर आता हा कापड बाजूला ठेवूया आणि आणखी या कापडाचा आपल्याला यूज होईल या बॅगमध्ये। तर आपण या पट्ट्या कापून घेतल्या आहे ना, आपण या कापडाचा यूज करूया। पण त्याआधी आपल्याला येथे बेल्ट लावून घ्यायचे आहे। तर आपण बेल्टसाठी आता मार्किंग करून घेऊया। तो वरती कापड आहे ना, वरचा आपण अर्धा इंच कट केला होता। तर तेथून आपल्याला कापडाचं मध्य काढायचं आहे। तर बघा, अर्धा इंच कट केल्यानंतर आपला कापड शिल्लक राहिलेला आहे बघा 8.5 इंच। तर 8.5 इंचाचा मध्य किती होतो? 4.25 इंच। तर 4.25 इंचावर मी असं मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या दोन्ही साईडला बघा, एका साईडला 2 इंचावर आणि एका साईडला 2 इंचावर अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं। तर त्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या कापडावर सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या साईडला सुद्धा दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेतलं आहे। तर आता इथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे। तर बघा, मी आधीच बेल्ट तयार करून ठेवले आहे आणि यामध्ये मी अस्तरचा कापड टाकून मजबूत अशी बेल्ट शिवून घेतली आहे। तर या बेल्टची लांबी तुम्हाला सांगते। तर हे बघा, 13 इंच या बेल्टची मी लांबी घेतली आहे आणि या बेल्टची रुंदी आहे बघा 1.25 इंच। तर 13 इंच लांबीचे हे आपण आता 2 बेल्ट मी तयार करून घेतलेले आहे। तर बघा, आता आपल्याला अटॅच कसे करायचे आहे। तर आपल्याला येथे बघा 1 इंच अंतर ठेवून अटॅच करायचे आहे। तर खाली बघा 1 इंच आपल्याला अंतर सोडून द्यायचं आहे आणि जेथे मार्किंग केली आहे त्याच सरळ रेषेत आपल्याला 1 इंच मार्किंग म्हणजे सोडून द्यायची आहे रेष, आणि एका सरळ रेषेतच आपल्याला येथे बेल्ट अटॅच करायचे आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचे आहे
त्या मार्किंगच्या खाली आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचे आहे आणि येथे आपल्याला अर्धा पाऊण इंच असं शिलाई मारून घ्यायची, अर्धा इंच. तर अशा प्रकारे शिलाई मारून किंवा तुम्ही झिगझॅगमध्ये मारू शकता किंवा चौकोन मारू शकता. तर मी चौकोनी अशी शिलाई मारून घेते. मी आता दोन्ही बेल्ट अशा प्रकारे दोन्ही साईडला अटॅच करून घेते. तर मैत्रिणींनो, आता माझे बेल्ट लावून झालेले आहेत. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी चौकोनीसुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि मध्ये क्रॉसची शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे मी अगदी मजबूत पद्धतीने आपले बेल्ट अटॅच करून घेतलेले आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बेल्ट आपण फोल्ड करताना म्हणजे फोल्ड खालून मी फोल्ड केलेलं नाही आहे, तसेच स्टिच केलेले आहे. तर तुम्ही म्हणाल की असेच कसे स्टिच केले आणि वरतूनसुद्धा आपण काही कापडाला पायपिंग वगैरे केली नाही. तर तुम्ही म्हणाल की पायपिंग नाही केली, असे स्टिच केले बेल्ट. तर आता यावरतीसुद्धा आपल्याला उपाय आहे. तर मी तेच सांगणार आहे तुम्हाला की त्यासाठी मी हा मस्त बघा काठाचा कापड घेतलेला आहे. जे बेल्ट आहे ना ते आपल्याला अशी खालतं करायचे आहे, खाली करायचे आहे आणि येथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंग ही थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे मैत्रिणींनो, तर तुम्ही लक्ष देऊन पहा. तर बघा, ही नेहमीची आपली पद्धत आहे की कापडाच्या वरतून पट्टी लावायची, शिवायचं आणि पलटी करायची. तर मी ही पद्धत नाही आहे, तर मी आता दुसऱ्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहे पायपिंग. अगदी नवीन पद्धतीने पायपिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी कापड उलटा घेतलेला आहे, चेन सरळ घेतलेली आहे आणि आपला बॅगचा कापड उलटा घेतलेला आहे. तर आता मी येथे शिलाई मारते आणि शिलाई मारल्यानंतर काय होईल की हा जो कापड आहे ना पट्टी, ती आपली वरच्या दिशेने जाईल. येथे मला एक छोटीशी मी पायपिंग करून घेणार आहे आणि ही आपली चेन आहे ती अशी सरळच राहील. तर मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. तर मैत्रिणींनो, ही शिलाई मारताना विशेष लक्ष ठेवायचं आहे, कारण आपण आधीच अटॅच करून ठेवलेले आहे बेल्ट. त्यामुळे आपले बेल्ट हे शिलाईमध्ये यायला नको, यासाठी आपल्याला बेल्ट असे मागे खेचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या तीनही चेन आणि या दोन कापडावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मी आता शिलाई मारून घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, वरती पट्टी, मध्ये आपली चेन सरळ. तर बघा, चेन आपली सरळच आहे व त्यावरती आपण पट्टी लावलेली होती. तर आता बघा काय करायचं आहे. तर आता ही पट्टी आपल्याला वरती उचलायची आहे बघा अशा प्रकारे. तर ही पट्टी आपली अशी वरतं उचलल्यानंतर हे बघा आपली चेन अगदी सरळ आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, अगदी सरळ आलेली आहे. आता येथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, आपण येथे दाबटीप देऊन घेऊ शकतो आणि हवं तर आपण येथे छानपैकी आता मी येथे छोटीशी अशी पायपिंग करून घेते बघा कापडाला. तर हे बघा, अशा प्रकारे पायपिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला न्यू पद्धत आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी मी दुसऱ्या साईडनं सुद्धा दाखवते बघा. तर दुसऱ्या साईडला आता काय करायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा कापड उलटा अगोदर सांगितल्याप्रमाणे बघा, हा कापड उलटा घ्यायचा, त्यावरती आपल्याला ही चेन अशी सरळ ठेवायची आहे. जशी आहे तशीच आपल्याला ही चेन अशी सरळ ठेवायची आहे. त्यानंतर ही जी पट्टी आहे ना ती आपल्याला उलट्या साईडने म्हणजे उलटी साईड वरती ठेवायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे. तर काठाचा कापड असल्यामुळे आपण उलटं सरळ दोन्ही साईडने ठेवू शकतो, पण दुसरा कापड असला तर उलटी साईड आपल्याला वरती ठेवायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे आणि येथे आपण तीनही कपड्यावर शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हा कापड आपल्याला पलटी करून छोटीशी आपण येथे पायपिंग म्हणजे गोट मारून घ्यायची. तर एवढा कापड लागणार नाही आहे, तर मी अर्धा इंच कापड कट केलेला होता. तर येथे सुद्धा मी अर्धा इंच कापड कट करून छोटीशी अशी गोट करून घेणार आहे बघा अशा प्रकारे. हे बघू शकता, अशा प्रकारे मी पायपिंग केलेली आहे. न्यू पद्धतीने आपण पायपिंग केलेली आहे. त्यानंतर आपण जेव्हा आपण बॅग अटॅच करू ना तेव्हा आपली चेन बिलकुल दिसणार नाही, तर फक्त आपली पायपिंग दिसणार आहे. आता मी येथे बेल्ट फोल्ड न करता लावलेले आहे, म्हणजे खालून धागेदोरे दिसत आहे आपल्याला. हे बघा, तर हे लपवण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे. तर हे लपवण्यासाठी सुद्धा मी काठाच्या कापडाचाच उपयोग करणार आहे. तर हा जो मधला काठ आहे ना, मधला कापड आहे ना काठाचा, त्याच कापडाचा मी यूज करणार आहे. तर हे बघा, इथे लावण्यासाठी मी असे 4 चौकोनी कापड कट करून घेतले, काठाचा कापड कट करून घेतला. तर हे बघा, याची रुंदी आहे 1.25 इंच आणि लांबी आहे 1.25 इंच, म्हणजे 1.25 बाय 1.25 इंचाचे मी असे चौकोनी कापड कट करून घेतले. बघू शकता असे या कापडाच्या हे बघा धागा काहीच निघत नाही. तर यामुळे याला आपण न शिवतासुद्धा आपण चिपकवून असा कापड चिपकवून सुद्धा लावू शकतो. सुद्धा चिपकवून घेते.
आणि चेनमध्ये रनरसुद्धा इन्सर्ट करायचा आहे, तर चेनमध्ये रनरसुद्धा इन्सर्ट करून घेते मी. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, काठाच्या कापडापासून आपण असे बेल्टच्या खाली स्टिकर लावून घेतलेले आहे, म्हणजे बेल्टचे जे धागेदोरे आहे ते काहीच दिसणार नाही आणि बघायलासुद्धा छान दिसेल. तर हे बघा दोन्ही साईडने मी स्टिकर लावून घेतलेले आहे. त्यानंतर बघा आपण चेनमध्ये रनरसुद्धा इन्सर्ट करून घेतलेला आहे. तर रनर आपल्याला मध्ये ठेवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला आपली चेन लॉक ठेवायची. तर आता आपल्याला हा कापड आहे ना उलटा करून घ्यायचा आहे. तर हे बघा, ही जी चेन आहे ना ही आपल्याला वरती घ्यायची आणि आतमधले बेल्ट असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि हे बघा अशा प्रकारे सरळमध्ये आपल्याला येथे टाचपिन लावून घ्यायची आहे. तर आता बघा आपल्याला खाली बेससाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेते. अशा प्रकारे 1.5 इंचावर इकडून मार्किंग केलेली आहे. तर दोन्ही मार्किंग आपल्याला इथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. बघा आता आपण टाचण्या काढून घ्यायच्या आणि हे बघा अशा प्रकारे 1.5 इंच आणि 1.5 इंच हे जे दोन्ही आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ना, तर या दोन्ही मार्किंग आपल्याला एकाला एक असं जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई मारल्यानंतर आपला बेस तयार होऊन जाईल. तर हे बघा मैत्रिणींनो, मी आता शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो आपल्याला असा कट करून घ्यायचा. येथे जे कॉर्नर आहे ना तेथे आपल्याला थोडासा हलका आपल्याला असा तिरकस कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपले जे कॉर्नर आहे ना ते व्यवस्थित निघण्यासाठी. आता पूर्ण आपली शिवून तयार आहे. तर आता आपण बॅक पलटी करून घेऊया. तर आपल्याला व्यवस्थित दोन्ही कॉर्नर बाहेर काढायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा बेस तयार झालेला आहे. आतमध्ये बघा चेन आपली आतमध्ये हाईट झालेली आहे बघा. तर वरतून चेन दिसत नाही, वरतून आपली ही पायपिंग दिसते. छान पायपिंग झालेली आहे. कापड आपण अटॅच केलेलं आहे बेल्टला आणि छान अशी आपली ही बॅग तयार झाली आहे. तर कशी वाटली आजची आयडिया? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.